राज्यामध्ये प्रशांत किशोरांचा पण आता सर्वे आलेला आहे. त्यांनी म्हटलंय की यंदा सुद्धा भाजपचं सरकार येईल, मात्र 400 पार न होता 300च्या आसपास कुठेतरी जागा येतील. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे. काय वाटतं काय? मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे. आता अनेक लोक, अनेक सर्वे एजन्स्या इकडे असं होईल, तिकडे तसं होईल, 400 पार होतील, 450 होतील, 350 होतील. मला वाटतं आता किती दिवस राहिले, तर 4-5 दिवस राहिलेले आहेत. पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं, कोणाचं खोटं झालं. जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे, करण पवार या ठिकाणी विजयी होतील असं सांगितलं जात आहे. चांगलं आहे, लीडचा अहवाल केला, चांगलं आहे. आव्हान दिलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी, हे भविष्यकार, याच्यापेक्षा 4 तारखेला आपण भेटू ना. मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं, कोण पडलं, म्हणून आपण बोलू त्या विषयात. तुमचा काय कौल सांगतो, जनतेचा कौल काय सांगतो? आता मी सांगितलं जळगाव, रावेर, महाराष्ट्रात उच्चांक मतं राहतील आमचे. जागा किती उत्तर महाराष्ट्रात? कुठे आहे? सर्वच्या सर्व 6 जागा BJPच्या आहेत. 6च्या 6 जागा निवडतात. लिहून घ्या, हे नोट करून घ्या. 6च्या 6 जागा BJP. सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देईल. देशामध्ये काय मोदीजी पुन्हा जोरात होणार आहेत. जोर आता तुम्ही भविष्यकारासारखं मला विचारतो का की हात बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून. आता तुम्ही बघा काय होतं. सुस्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल, मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी खासदार आमचे निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा 3ऱ्यांदा पंतप्रधान होतील. आणि आपण जे म्हटलं की सुपर पॉवर, एक महाशक्ती म्हणून देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, विकसित भारत करायचा आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान या ठिकाणी करायचं आहे.